आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. एक कबुली जी मनाला भिडते आणि एक नकार जो सगळं बदलून टाकतो. डोळ्यातलं पाणी, ओठांवरती न आलेले शब्द, अचानक काही क्षण जे मनाला अजून गुंतवून ठेवतात. एक फोन कॉल आणि एक डील जी सगळ्यांच्या आयुष्याला नवं वळण देऊ शकते. पण खरंच काय चाललंय या सगळ्या मागे? एकंदरीत तू परफेक्ट मॅरेज मटेरियल मुलगी आहेस. बट पर्सनली आय डोंट लाईक यू. आय मीन, आय लाईक यू, बट नॉट इन दॅट वे. तसे तिच्या डोळ्यातलं आश्चर्य क्षणार्धात दुःखात बदललं. चेहऱ्यावरची स्माईल एका क्षणात गायब झाली. ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघू लागली. सी अक्षरा, अंतरा अंतरा नाव आहे माझं. त्याला सध्या आपलं नावही नीट लक्षात राहत नाही. या गोष्टीने ती अजूनच हर्ट झाली. सॉरी. हे बघ अंतरा, मला तुला हर्ट करायला काही चांगलं वाटत नाहीये. बट आय ऑल्सो फील बॅड अबाउट इट यार. आपला खरंच कुठे मॅच नाहीये. माझा स्वभाव कसा आहे हे तर तुला चांगलंच माहितीये, आणि तुझा स्वभाव कसा आहे हे मला माहितीये. नाही, माझा स्वभाव कसा आहे हे तुम्हाला नाही माहिती. आय मीन, ना तुम्हाला माझा स्वभाव माहितीये, ना माझ्याबद्दल दुसरं काहीही माहितीये. कारण मॅच व्हायला आधी कुठेतरी कनेक्शन असावं लागतं. मला ते कनेक्शन आपल्यात जाणवतं, पण तुम्हाला जाणवत नाही, कारण तुम्ही कधी माझा विचारच केला नाही. हो, नाही केला मी तुझा विचार. माझ्यासाठी तू फक्त माझ्या मामाची मुलगी आहेस, दॅट्स इट. आणि घरचे जे काही बोलतात ते मस्करीने बोलतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण त्या गोष्टीला सिरियसली घ्यावं. आय नो तुझ्या मनात माझ्याविषयी फिलिंग्ज आहेत, आणि त्या प्रत्येक वेळी जाणवतात मला. पण माझ्या मनात त्या फिलिंग्ज नाही आहेत, तर मी स्वतःवर त्या गोष्टीसाठी जबरदस्ती नाही करू शकत ना. आणि समजा मी असं काही केलंच तरी त्याचा काय उपयोग आहे? माझ्यासाठी तर हे रिलेशन जबरदस्तीचं असेल ना. आणि तुला आवडेल का एखाद्या मुलाने जबरदस्ती तुझ्यासोबत नातं जोडावं, तेही त्याची इच्छा नसताना? तशी ती थोडी शांत झाली. त्याचं म्हणणं सुद्धा त्याच्या जागेवर बरोबर होतं. त्याने आजपर्यंत तिला कधीही काहीही चुकीच्या हिंट्स दिल्या नव्हत्या. तीच वेळी त्याच्या प्रेमात स्वतःचं हृदय हरवून बसली होती. आय थिंक यू आर राईट. खरंच मला नाही आवडणार कोणी माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलेलं. पण एक सांगू, जर तुम्ही कधी शांतपणे एकदा माझा विचार केला असता ना, तर तुमच्या लक्षात आलं असतं की आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत. बट एनिवेज, इथून पुढे माझ्यामुळे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून एका क्षणासाठी त्याला वाईट वाटलं. पण त्याला तिला कोणत्याही खोट्या आशेवर ठेवायचं नव्हतं.
त्याला माहिती होतं की त्या दोघांचा खरंच काही मॅच नाही. निदान त्याच्या दृष्टीने तरी ती त्याच्यासाठी परफेक्ट नव्हती. त्यामुळे उगीचच तिला खोट्या आशेवर ठेवण्यापेक्षा जे काही आहे ते खरं सांगून मोकळं व्हावं, असा विचार करूनच त्याने तिला भेटायला बोलवलं होतं. बाय, मी उद्या पुण्याला निघून जाईन. तितक्यात एक मोठी झुळूक आली आणि त्या वाऱ्यामुळे तिचा पदर उडाला. ती पुढे चालतच होती तितक्यात तिला पाठीमागून ओढ बसला. एका क्षणासाठी तर तिच्या हृदयाचे ठोकेच बंद झाल्यासारखे तिला वाटले. छातीवर एक हात ठेवून तिने मागे वळून पाहिलं. काही सेकंदासाठी तिला असं वाटलं की त्यानेच तिला थांबवलं. पण जेव्हा तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तिला दिसलं की तिच्या साडीचा पदर त्याच्या घड्याळात अडकलाय. वेट, मी काढतो. त्याने त्याच्या घड्याळात अडकलेला तिचा साडीचा पदर काढला. हे बघ स्वरा, हे तुझ्या आत्याचं घर आहे आणि त्या हक्काने तुला हवं तितके दिवस तू इथे राहू शकतेस. फक्त मी नाही म्हणालोय म्हणून इथून उदास होऊन प्लीज जाऊ नकोस. कोल्हापूरला मी फक्त तुमच्या ओढीने यायचे, पण आता ती ओढ तुम्ही कायमची संपवलीत. आणि हो, माझं नाव स्वरा नाही, अंतरा आहे. तशी त्याने जीभ चावली. काही केल्या त्याला तिचं नावच लक्षात राहत नसायचं. त्याने कधी तिच्याशी तितकं इंटरॅक्शन केलंच नव्हतं. ती पुढे काहीही न बोलता तिथून निघून गेली. ध्रुव, तू पण नाही यार. साधं एक नाव लक्षात राहत नाही तुझ्या. नाव चुकीचं घेतलं नसतं तर बिचारी अजून हर्ट झाली नसती. बट मी तरी काय करू यार. आई म्हणते की कधी कोणाच्या फिलिंग सोबत खेळायचं नाही. मग तिला खोट्या आशेवर ठेवण्यापेक्षा जे आहे ते सगळं खरं खरं सांगून टाकलं मी. त्यात काय चुकलं माझं. इकडे बाकी सगळे जेवायला बसले होते. या दिवाकरराव, बसा. आधी फक्त माणसांची पंगत बसली. एका लाईन मध्ये सगळे जेवायला बसले होते. सगळ्यांच्या समोर चौरंग ठेवले होते. सर्वजण हात धुवून आले आणि मांडी घालून जेवायला बसले. आप्पांच्या शेजारी दिवाकरराव आणि मग लाईन मध्ये सगळे जेंट्स जेवायला बसले. बसल्यावर दिवाकररावांची नजर सहज त्यांच्या दुसऱ्या बाजूला गेली. तसा त्यांचा चेहराच गोळा झाला. त्यांच्या दुसऱ्या बाजूला शिवा बसला होता. शिवाने त्यांच्याकडे बघून एक क्लोजअप स्माइल दिली, पण त्यांनी या स्माइलवर काहीही उत्तर दिलं नाही. शिवाच्या पलीकडून सत्या, सत्या शेजारी सूर्या, मग सक्षम आणि दर्श असे बसले होते. अरे, ध्रुव कुठे? आलो आलो. पायऱ्यांवरून ध्रुव घाईघाईने खाली उतरला. बेसिनकडे पळाला. हात धुवून तो सुद्धा दर्शच्या बाजूला येऊन बसला. कुठे गायब झाला होतास रे ध्रुव? मी ना, तू घातलेला पसारा आवरायला गेलो होतो रे दर्श. म्हणजे वाघाचे पंजे. नंतर सांगतो, आता चुपचाप खाऊन घे.
सगळे बसताच एक एक करून सगळ्यांच्या समोर ताटं ठेवली गेली. जेवण वाढण्याचं काम जीवा आणि अंतराकडे होतं. माई आणि रत्ना आतल्या खोलीत गप्पा मारत बसल्या होत्या. तारा, राधा आणि दुर्वा कुणाला काही हवं की नको ते बघायला तिथे होत्या. ही बिडी. शिवा बोलतच होता तितक्यात मामांनी रागात त्याच्याकडे पाहिलं. वडी वडी म्हणालो मी. वहिनी, ही वडी कशाची आहे? शिवा भाऊजी, त्या कोबीच्या वड्या आहेत. अच्छा, छान आहेत की, एकदम कुरकुरीत. सासरे बुवा, जेवायला लाजू नका. तुमचंच घर आहे हे. सत्या थोडा पुढे वाकला, ज्यावर दिवाकररावांनी फक्त एक जबरदस्तीची स्माईल दिली. पण मनातून त्यांना सत्या आणि शिवा अजूनही तितकेसे आवडत नव्हते. अरे बाई, तू नको काळजी करू. त्यांना वाढण्यासाठी खास मी त्यांच्या शेजारी बसलोय. मी त्यांना काही उपाशी जाऊ देणार नाही. तसं त्यांनी पुन्हा एकदा शिवावर एक तिरपी नजर टाकली. पण शिवाला सुद्धा आता त्यांच्या अशा लुकची सवय झाली होती. त्यामुळे तो त्या गोष्टीला इतका भाव देत नव्हता. सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. जीवा जरी घरातली लाडकी मुलगी असली तरी तिला घरातली कामं सुद्धा येत होती. फक्त ती रोज करत नव्हती इतकंच. तिला सुट्टी असेल तेव्हा माई तिला नेहमी काही ना काही बनवायला लावायच्या. तिला पण कुकिंगची तशी आवड होती. त्यामुळे ती सुद्धा आनंदाने ते एक्सपेरिमेंट्स करायची. पण तिने बनवलेला कुठलाच पदार्थ ध्रुव कधीच अप्रिशिएट करायचा नाही. प्रत्येक गोष्टीत तो काही ना काही चुका काढायचा. त्यामुळे त्याला सोडून ती सगळ्यांना खाऊ घालायची. जीवा आणि अंतरा सगळ्यांना वाढत होत्या. घरात कितीही नोकर चाकर असले तरी घरातल्या माणसांना आणि पाहुणे असतील तर त्यांना घरातल्या बायकांनी जेवण वाढायचं असं माईंचं मत होतं. त्यातून पाहुण्यांना आपल्याबद्दल एक आपुलकी वाटते असं त्यांना वाटायचं. त्यामुळे घरी काही छोटासा कार्यक्रम असला किंवा थोडेफार जरी गेस्ट आले तरी घरातल्या लेडीजच सगळा पाहुणचार करायच्या. माईंच्या तीनही सुना त्यांचा सगळा आदेश अगदी काटेकोरपणे पाळायच्या. मामा, बासुंदी जास्त खाऊ नका बरं. का ते? अहो, बासुंदी गोड असते मामा. हा, मग काय उपयोग आहे तुमचा गोड खाऊन? नेहमी तर कडूच बोलायचं असतं तुम्हाला. मग कशाला आमची साखर वाया घालवता? भाई, तू या शिवादाला सासरे बुवांजवळ बसू द्यायला नको होतं सारे. तुला माहितीये ना तो कसा त्यांच्या मागे लागतो ते. मी मुद्दाम बसवलंय त्याला तिथे, कारण तोच एक आहे जो या म्हाताऱ्याला सरळ करू शकतो. आल्यावर साधा राम राम सुद्धा घातला नाही राव त्याने मला. जावई म्हणून काही इज्जत आहे की नाही आपली? एंजलच्या तोंडाकडे बघून इतके वर्ष गप्प राहिलो मी. नाहीतर या माणसाला सरळ करायला 10 मिनिटं लागली नसती मला. तसा तो सूर्याचा चेहरा बघण्यासारखा झाला. ही सगळी सत्या आणि शिवाची मिली भगत होती. ते बघून आता सूर्य सुद्धा गप्प बसला. तसही त्याच्याकडे आता दुसरा काही ऑप्शनच उरला नव्हता. झालं, गेला मामा आज 12च्या भावात. इथे अंतरा वाढत वाढत ध्रुव जवळ आली. नकोय मला डाळ.
ध्रुवने ताटासमोर हात केला. तशी अंतरा थांबली. एका सेकंदासाठी त्यांची नजरानजर झाली. त्याने हात मागे घेतला तसं तिने पटकन त्याच्या वाटीमध्ये डाळ टाकली आणि ती निघून गेली. अरे यार, आगाव कुठली. खा रे ध्रुव, एवढ्या प्रेमाने देते ती. तू तुझं खा ना दर्श, कशाला एक्स्ट्राची बडबड करतोयस. काही वेळानंतर सगळ्या पुरुष मंडळींची जेवणं झाली. त्यानंतर सगळ्या महिला जेवायला बसल्या. बायकांना वाढायला आता दर्श आणि ध्रुव होते. ध्रुवने पण मग उधारी परत करण्याच्या हेतूने अंतराला एक्स्ट्राच्या 2 चपात्या वाढल्या आणि तिला एक लुक देऊन तो तिथून निघून गेला. जेवण झाल्यानंतर सक्षम त्याच्या रूम मध्ये निघून गेला. त्याने रूपाला फोन लावला. इकडे रूपा अजूनही युगाच्याच घरी होती. ती काही वेळात निघणारच होती. तितक्यात तिचा फोन वाजला. तिने बघितलं तर अननोन नंबर होता. हॅलो, सक्षम पाटील बोलतोय. तसे रूपाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. सकाळच्या प्रसंगानंतर तो पुन्हा कधी आपलं तोंडही बघणार नाही याची तिला जवळजवळ खात्रीच झाली होती. पण काही तासातच समोरून स्वतःहून त्याचा फोन आलेला बघून नकळत तिच्या भुवयावर गेल्या. रडून रडून बेजार झालेल्या युगाला तिने नुकतंच फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये पाठवलं होतं. तुम्ही चक्क स्वतःहून मला फोन केलात? म्हणजे तुम्ही माझं प्रपोजल एक्सेप्ट केलंय का? नो, मी तसं काहीही केलेलं नाहीये. मग कशाला फोन केलात? मला तुझ्या मैत्रिणीशी बोलायचंय, ते पण एकांतात. इतकं सगळं झाल्यानंतर ती तुमच्याशी बोलेल असं खरंच वाटतं का तुम्हाला? ते पण एकांतात? तिच्या घरचे फाडून खातील तिला. तू तर आमचं लग्न लावायला निघाली होतीस ना, मग एक सिंपल मीटिंग फिक्स करू शकत नाहीस? हे बघ, यात फक्त माझ्या एकट्याचा फायदा नाहीये, तिचा सुद्धा फायदा आहे. तिने जर ती जमीन मला दिली तर त्या बदल्यात मी सुद्धा तिची मदत करायला तयार आहे. तिचं लग्न त्या माणसासोबत होणार नाही याची गॅरंटी माझी. बाकी सगळं मी तिच्याशीच बोलेन. आता तिला माझ्यासोबत भेटायला कसं कन्व्हिन्स करायचं तो तुझा प्रॉब्लेम आहे. आता तर माझं मटण फिक्स आहे. तुमचं सगळं ठरल्यावर मला कॉल कर, मग मी सांगतो कधी आणि कुठे भेटायचं ते. बाय. त्याने तिचं ऐकूनही न घेता डायरेक्ट फोन कट करून टाकला. कट केला? अरे यार, हे पाटील थोडे हेमजिकल आहेत का? समोरच्याचं कधीच काहीच ऐकून घेत नाहीत. पण आता मी युगाला काय सांगू? ती होईल का तयार सक्षम पाटीलला भेटायला? रूपाच्या मनात विविध प्रश्नांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. ती डोकं खाजवतच विचार करत होती. तितक्यात बाथरूमचा दरवाजा उघडला गेला आणि युगा बाहेर आली.